मित्रांनो, मराठी टेक न्यूजच्या अजून एका फ्रेश एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. आणि तुम्हाला माहितीच आहे, ही टेक न्यूज आपण आठवड्यातून दोनदा करतो, मंगळवारी आणि शनिवारी. आणि टेक न्यूजचे दोन भाग असतात. पहिल्या भागात तुम्हाला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधल्या न्यूज मिळतात आणि त्याच्या दुसऱ्या भागात तुम्हाला बाकीच्या टेक न्यूज मिळत असतात. चला सुरू करूया या व्हिडिओला. मी तुमचा होस्ट जयदीप आणि तुम्ही पाहताय वे टू टेक मराठी चॅनल. तर पहिली न्यूज आहे की इंडियन गव्हर्नमेंटने मोटर व्हेकल डॉक्युमेंट्स, उदाहरणार्थ परमिट्स, लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि जे काही बाकीचे डॉक्युमेंट्स असतील मोटर व्हेकलचे, त्यांची व्हॅलिडिटी ही इंडियन गव्हर्नमेंटने 31 डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे. कोरोना व्हायरस केसेस इंडियामध्ये वाढत चालल्यामुळे आम्ही ही व्हॅलिडिटी वाढवतोय असं गव्हर्नमेंटने सांगितलंय. एमजी मोटर इंडिया ही आता प्री ओन्ड व्हेकल बिझनेस मध्ये उतरलेली आहे. कस्टमरना क्विक आणि चांगली रिसेड्यूल व्हॅल्यू देण्यासाठी आपण या बिझनेस मध्ये उतरलो असं कंपनीने सांगितलंय. यामध्ये वापरलेल्या गाड्यांचं 160 क्वालिटी चेकअप केलं जाईल आणि या गाड्यांच्या किमतीसाठी पद्धतशीर मूल्यांकन केलं जाईल असंही कंपनीने नमूद केलंय. मारुती सुझुकी XL6 या गाडीचे 25,000 युनिट्स आतापर्यंत मारुती सुझुकीने विकलेले आहेत. ही गाडी ऑगस्ट 2019 मध्ये इंडियामध्ये लॉन्च झाली होती आणि आता ऑगस्ट 2020 पर्यंत मारुती सुझुकीने जवळजवळ 25,000 युनिट्स मारुती XL6 या गाडीचे विकलेले आहेत. आणि या गाडीमुळे मारुतीला MPV सेगमेंटमध्ये जवळजवळ 51% मार्केट शेअर काबीज करता आला आहे. स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या कस्टमरसाठी काही सर्व्हिस मेंटेनन्स पॅकेज अनाउन्स केले आणि या मेंटेनन्स पॅकेजमध्ये तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, विअर अँड टिअर्स पार्ट्स, स्पेअर पार्ट्स आणि लेबर चार्जेस हे सर्व काही इन्क्लूड असेल. आणि या मेंटेनन्स कॉस्टमध्ये जे काही पार्ट्स तिथे बसवले जातील त्याची वॉरंटी ही 2 वर्ष असेल किंवा अनलिमिटेड किलोमीटर असेल. आणि या पॅकेजची किंमत ही 30,000 रुपये आहे, ज्यात कस्टमरला 4 वर्ष सर्व्हिस मिळेल किंवा 60,000 किलोमीटर पर्यंत सर्व्हिस मिळेल. आणि एक्झिस्टिंग कस्टमरसाठी 2 वर्ष ही सर्व्हिस मिळेल आणि किंवा 30,000 किलोमीटर पर्यंत सर्व्हिस मिळेल. त्याची कॉस्ट ही 15,777 रुपये आहे. लेटेस्ट जेडी पॉवर रिपोर्ट नुसार 73 कस्टमरना आपल्या गाडीमध्ये रिअर व्ह्यू कॅमेरा हवा असतो, तर 62% कस्टमरना आपल्या गाडीमध्ये ग्राउंड व्ह्यू कॅमेरा हवा असतो असं त्या रिपोर्ट नुसार बाहेर आलंय. BS6 हीरो डेस्टिनी 125 या स्कूटरची किंमत ही 500 रुपयांनी वाढलेली आहे आणि त्यामुळे या स्कूटरची नवीन किंमत ही आता 65,810 रुपये झाली, जी 68,700 रुपयापर्यंत जाते. आणि टॉप मॉडेलची किंमत आहे, ज्यात तुम्हाला अलॉय व्हील्स सुद्धा मिळतात. आणि या स्कूटरची किंमत ही मे मध्ये 1,300 रुपयांनी वाढलेली होती, पण तरीही हीरो डेस्टिनी ही आपल्या सेगमेंटमध्ये सगळ्यात स्वस्त अफोर्डेबल 125cc स्कूटर आहे. होंडाने आपली नवीन 200cc मोटरसायकल टीज केले आणि या मोटरसायकलचं नाव हे हॉर्नेट 200R असं असेल, जी CBF 190R या मोटरसायकल बेस असेल असं एका न्यूज मधून बाहेर आले. आणि मोटरसायकल होंडा 27 ऑगस्टला लॉन्च करणार आहे. आणि या नवीन मोटरसायकलमध्ये तुम्हाला 200cc सिंगल सिलेंडर फ्यूल इंजेक्टेड एअर कूल्ड इंजिन मिळेल, तसेच 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन या बाईकमध्ये तुम्हाला मिळेल. किया मोटर इंडियाने सांगितले की त्यांनी आपल्या किया सोनेट या SUV साठी एका दिवसामध्ये 6,523 बुकिंग रजिस्टर केलेले आहेत. आणि किया सोनेटचं मॅन्युफॅक्चरिंग कियाने ऑलरेडी आपल्या अनंतपूर आणि आंध्र प्रदेश प्लांट मध्ये सुरू केलेलं आहे. आणि या गाडीचं बुकिंग तुम्ही 25,000 रुपये टोकन अमाऊंट देऊन करू शकता. आता तुम्हाला मोटर व्हेकल इन्शुरन्स काढण्यासाठी व्हॅलिड PUC सर्टिफिकेट लागणार आहे आणि या सर्टिफिकेट शिवाय तुम्ही व्हेकल इन्शुरन्स काढू शकत नाही. हा डिसिजन इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी घेतलेला आहे. आणि या ऑथॉरिटीने तसा संपूर्ण इन्शुरन्स कंपनीला तसा आदेश सुद्धा दिला आहे. MG मोटरची येणारी फुल साइज SUV MG ग्लोस्टर ही इंडियामध्ये पुन्हा एकदा टेस्टिंग करताना सापडले. आणि या गाडीमध्ये तुम्हाला 2 लिटर टर्बोचार्ज पेट्रोल आणि डिझेल इंजिन मिळेल असंही न्यूज मध्ये आहे. आणि ही गाडी फेस्टिवल सीझन मध्ये लॉन्च होईल आणि या गाडीमध्ये तुम्हाला आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हॅरियंट सुद्धा पाहायला मिळतील. तसेच तुम्हाला 4x4 आणि 4x2 हे ऑप्शन सुद्धा या गाडीमध्ये मिळेल. तर या होत्या या आठवड्याच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री मधल्या न्यूज. आता आपण बाकीच्या टेक न्यूज बघूया. तर Asus कडून पहिली न्यूज येते, तर Asus ZenFone 7 मध्ये तुम्हाला आता फ्लिप कॅमेरा मिळेल हे आता कन्फर्म झाले, जो तुम्ही गेल्या वर्षी Asus ZenFone 6 मध्येही पाहिला होता. आणि या सेटअप मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा मिळतील, ज्यात तुम्हाला प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा मिळेल, तसेच 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आणि 8 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स या कॅमेरा सेटअप मध्ये तुम्हाला मिळू शकतो.
मोटोने आपला नवीन स्मार्टफोन मोटो G9 हा इंडियामध्ये लॉन्च केलेला आहे. 11,500 रुपये किंमत ठेवले आणि याच्यात तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेज मिळेल. त्याचबरोबर 5000 mAh ची बॅटरी, 24 फास्ट चार्जिंग आणि स्नॅपड्रॅगन 662 हा प्रोसेसर या फोन मध्ये लागलेला आहे. आणि या फोनच्या मागे तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सिंग आणि 2 मेगापिक्सेल मायक्रो कॅमेरा या फोनमध्ये मिळतो. आणि फोनच्या पुढे तुम्हाला 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. गुगल पिक्सेल 5 आणि 4a या दोन्ही स्मार्टफोनचे लीक्स इमेजेस समोर आलेले आहेत. तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये छोटा मोबाईल हा पिक्सेल 5 आहे, तर मोठा मोबाईल हा पिक्सेल 4a आहे असं सांगण्यात येते. आणि या दोन्ही मोबाईलमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 765G हा प्रोसेसर आणि डुअल सेटअप कॅमेरा मिळतो, ज्यात 12.2 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेकंडरी कॅमेरा हा 16 मेगापिक्सेलचा आहे असं सांगण्यात येते. तसेच 4000 mAh ची बॅटरी आणि या दोन्ही मोबाईलमध्ये तुम्हाला 3.5mm हेडफोन जॅक सुद्धा मिळेल. OnePlus अजून एक आपला स्वस्त स्मार्टफोन इंडियामध्ये लॉन्च करू शकतो आणि या स्मार्टफोनची किंमत ही 18,000 ते 20,000 रुपये असू शकते. हा एक 4G स्मार्टफोन असेल आणि या फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 690 किंवा 665 किंवा 662 हा प्रोसेसर मिळेल. OnePlus नोटला टक्कर देण्यासाठी पोको लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे असं पोकोच्या एका एम्प्लॉईने स्वतः टीज करून सांगितले. आणि या फोनमध्ये तुम्हाला 120 Hz AMOLED स्क्रीन तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर या नवीन फोनची किंमत ही OnePlus नोटपेक्षा कमी असेल. रिअलमीचा येणाऱ्या रिअलमी X7 या स्मार्टफोनची डिझाईन रिअलमीने दाखवलेली आहे आणि ही एक युनिक डिझाईन आहे जी यंग जनरेशनला आवडेल. आणि ही डिझाईन बनवायला आम्हाला 6 महिने लागले असं रिअलमीने सांगितले. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला हायेस्ट ब्राईटनेस 1200 निट्स एवढी ब्राईटनेस तुम्हाला मिळेल असंही कंपनीने सांगितले. याआधी कंपनीने हायेस्ट ब्राईटनेस 1000 निट्स आपल्या रिअलमी X50 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये दिली होती. iPhone SE 2020 या स्मार्टफोनची मॅन्युफॅक्चरिंग ही आता इंडियामध्ये सुरू झालेली आहे आणि त्यामुळे इंडियामध्ये या स्मार्टफोनची किंमत ही कमी होऊ शकते, कारण ॲपलला हा फोन इम्पोर्ट करण्यासाठी 20% इम्पोर्ट ड्युटी भरावी लागते. पण हा फोन आता इंडियामध्ये असेंब्ली होत असल्यामुळे याच्यावर ॲपलला 20% इम्पोर्ट ड्युटी भरावी लागणार नाही आणि त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत ही आता कमी होऊ शकते. हा स्मार्टफोन मार्चमध्ये लॉन्च झाला होता आणि मे पासून इंडियामध्ये अवेलेबल होता आणि या स्मार्टफोनची आताची किंमत इंडियामध्ये ही 35,999 रुपये आहे. तर या होत्या आठवड्याच्या 8 मोबाईल आणि टेक न्यूज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आणि टेक न्यूज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तर माझं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.